लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्र जनमानसाचा आरसा आहे। धकाधकीच्या जीवनात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार अशी ग्वाही पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली। पत्रकार मित्र सहकार्यांच्या आयोजनानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत पत्रकार संवाद कार्यक्रम शहरातील मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया, प्रसार माध्यमांचे पनवेल, उरण, नवी मुंबईतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उरण शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे। त्याचा नाहक त्रास हा सामान्य नागरिकांना, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतोय। या संदर्भात अनेक वेळा उपाययोजना करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला, परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचे आंदोलन उभारण्यात आले नाही। त्यामुळे उरणकरांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे। संबंधित प्रशासनानं पुढाकार घेऊन ही समस्या सोडवावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे। नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कामोटे विभागांना पाणी पुरवठा करणारे मोरबे धरणाचा जलाशय साठा पूर्ण झाल्यानं नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत धरणात जलपूजन संपन्न झाले। हे मोरबे धरण खालापूर तालुक्यात आहे। गेले काही दिवस तुफान पावसामुळे धरण काठोकाठ भरलंय। पाणी साठा पूर्ण झाल्यानं धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे उघडण्यात आलेत, त्यामुळे जादाचे पाणी मूळ धावरी नदीच्या पात्रात सोडवण्यात आले आहे। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी धरणातील पाण्याची विधिवत पूजा केली। तमाम जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषाबरोबरच रायगड हा बॅरिस्टर ए.आर. अंतोले यांचा जिल्हा असून या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे विचार रुजवण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं। त्यामुळे या जिल्ह्यातील गावागावात काँग्रेसची पाळेमुळे पुन्हा एकदा खोलवर रुजवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उरण विधानसभा मतदारसंघातून गाव इथे ते काँग्रेस या उपक्रमाची सुरुवात दिगोडे गावातून करण्यात आली। काँग्रेस कमिटी नामफलकाचे अनावरण यावेळी करण्यात आले। गाव तेथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प असल्याचे मत यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ गरत यांनी व्यक्त केले। उरणची सुकन्या प्रांजल स्वप्नील जाधव हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 न सन्मानित करण्यात आलं। त्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा होतो। राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा यावेळी सन्मान करण्यात आला। स्वदेश फाउंडेशनच्या वतीने माणगाव तालुक्यातील चापडी गाव स्वदेश स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले। महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते स्वप्नातील गाव कमानीचे उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला ढोलताशाच्या मिरवणुकीत मान्यवरांनी गावात प्रवेश केला। गाव विकास समितीला स्वदेश फाउंडेशन तर्फे स्वप्नातील गाव गुणगौरव प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। तसेच चापडी गावातील गाव या नामफलकाचे अनावरण गावाच्या वेशीवर करण्यात आलं। गाव विकास समिती, स्वदेश फाउंडेशन आणि शासनाच्या वतीने विविध कार्यक्रम या गावात राबवण्यात आले। मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विभागातील सिडकोच्या अखत्यारीत येणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करावे। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त आहेत, या प्रकल्पाचं नूतनीकरण करून पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण करावं। सेंट्रल पार्क विकसित करावं अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिकाऱ्यांना केल्यात। सिडको क्षेत्रामध्ये अनेक समस्या असून नागरिक त्रस्त आहेत। नागरिकांनी या समस्यांबाबत खासदार बारणे यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानुसार बारणे यांनी बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात जात प्रशासनाला सूचना दिल्या। उरण ओएनजीसी प्लांट तर्फे नागाव ग्रामपंचायतमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्लांट मॅनेजर डी.के. त्रिवेदी यांनी वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन केले। यावेळी मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्याचे वाटप, श्वसनाच्या आजारांची तपासणी, टीबी HIV तपासणी, मोफत औषध आणि पोषण किट वाटपाचा समावेश होता। नामांकित रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ, फुफ्फुस तज्ज्ञ आणि फिजिशियन यांनी कॅम्पला भेट दिली। अपोलो, कोकिलाबेन, फोर्टिस, मेडिकवर हॉस्पिटलसह तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सरकारी डॉक्टरच्या पथकानं वैद्यकीय शिबिरात स्वेच्छेने योगदान दिले। नवी मुंबई शहरामध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून महारोजगाराचे आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये 100हून अधिक कंपन्या महारोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत। 8000हून अधिक जॉब महारोजगारमध्ये उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळावं या दृष्टीने प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात आला। हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून खोपोलीतील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला। महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्याप्रमाणे प्रत्येकानं समर्पित भावनेनं आणि खेळाशी समर्पित होऊन सराव करणं गरजेचं आहे असं सांगतानाच आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त पदक प्राप्त करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे असा आशावाद व्यक्त केला।
शालेय जीवनातील आयुष्याचे ध्येय निश्चित केल्यास जीवन आत्मज्ञानानं परिपूर्ण होऊन स्वतःसाठी आणि देशासाठी काहीतरी करावं अशी भावना निर्माण होते. त्यातूनच जीवन परिपूर्ण समृद्ध आयुष्य संपन्न होतं, असे उद्गार प्रोफेशनल मार्गदर्शक प्राची देशमुख यांनी काढले. टाटा स्टील फाउंडेशन खोपोली आणि ग्रामपंचायत सावरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सावरोली येथील श्री भैरवनाथ मंदिर सभागृहात करण्यात आले होते. टाटा स्टील फाउंडेशन हे अनेक वर्ष उद्योजक आणि कामगार यांना मार्गदर्शन तसेच स्थानिक पातळीवर विकास कामं करत आहे. पंचशील नगर येथील झोपडपट्ट्यांचे सुनियोजित जागेत पुनर्वसन करण्याची मागणी पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, संस्थेचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार निलेश सोनावणे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे केला आहे. पंचशील नगर हे अनेक वर्षापासून वसलेलं गोरगरीब दलितांची वसाहत असून त्या ठिकाणी नियोजित रेल्वेचे जंक्शन आराखडा असल्याची चर्चा आहे. जंक्शन झाल्यास येथील वर्षानुवर्ष वास्तव्यास असलेल्या नागरिकांना बेघर होण्याची वेळ येऊ नये याकरता आमदार प्रशांत ठाकूर यांना या झोपड्यांचं सुनियोजित जागेत पुनर्वसन लवकरात लवकर करावे अशी मागणी पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर कुशीत असलेल्या अनेक आदिवासी वाड्यांना आजवर रस्ता उपलब्ध नसल्यानं या भागातील रुग्ण आणि गर्भवती महिलांना झोळी करून रुग्णालयात न्यावं लागतं. माथेरानच्या डोंगर कुशीत वसलेल्या वाड्यांच्या रस्त्याचं काम राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलंय, मात्र मंजुरी केवळ कागदावरच असल्याने आज मितीला येथील आदिवासी रुग्ण आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रवास हा झोळीमार्फत सुरू आहे. आदिवासी बांधवांची झोळीच्या प्रवास यातनेतून सुटका कधी होणार असा प्रश्न या आदिवासी बांधवांकडून उपस्थित केला जातोय. उरणमधील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तशीच उत्तम आणि नेत्रदीपक कामगिरी उरणच्या वर्धा आसरकरने केल्यामुळे तिला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वर्धा केदार आसरकर हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड.